नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. कामगार विभागाकडून निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या पदांसाठी जाहिरात आलेली होती. खास करून निरीक्षकसाठी बरेच मुलं फॉर्म भरतायत. तर याच्या फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ होणार आहे का, याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं परिपत्रक जे आहे त्यांच्या वेबसाईटवर आलेले. जर आपण त्यांची वेबसाईट ओपन केली तर आपल्याला बघा शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये मुदतवाढ आणि याच्या आधी जे काही कोणते कायदे करायचे तर त्याच्या संदर्भातलं हे परिपत्रक जे आहे तर ते आलेले. इथं बघू शकतात त्यांनी काय सांगितलेलं आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या कामगार विभाग भरती संदर्भात जी काही आपली कर्मवीर कायदे बॅच आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या वेबसाईटवर दिलेले जे कायदे आहेत, मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं, ते सर्व कायदे आपण कव्हर करणार आहोत. तर त्याच्यासाठी आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि सध्या 25% ऑफ पण आहे, तर त्याचा पण तुम्ही लाभ जो आहे तर तो घेऊ शकतात. इथं काय सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्र खाजगी रक्षा सुरक्षक अधिनियम 1981 अंतर्गत जे स्थापक सुरक्षा मंडळी माथाडी कामगार यांच्यामध्ये जे आहे तर ते जाहिरात आलेली होती. ठीक आहे. पुढे त्यांचं काय म्हणणं आहे की त्यानुसार उमेदवारांचे अर्ज हे 11 जून पर्यंत व्हॅलिड आहेत. 11 जून पर्यंत तुम्ही भरू शकतात. परंतु अशा उमेदवार ज्यांनी परीक्षा चा अर्ज सबमिट केलेला आहे परंतु त्यांनी अजूनही शुल्क भरलेलं नाही, परीक्षा शुल्क भरलेलं नाही, असे परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांना 18 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. कधीपर्यंत? 18 जून पर्यंत. मग ही मुदतवाढ कशा संदर्भातली, नवीन मुलांना भेटणार आहे का नाही? समजा एखादा उमेदवार 12 जूनला फॉर्म भरायला सुरुवात केली, त्याला फॉर्म भरता येणार का नाही? मग कोणी एखादा उमेदवार ज्याने 11 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत त्याच्या आधी जर फॉर्म भरून टाकला आणि फक्त त्याचं पेमेंट झालं नाही तर तो 18 जून पर्यंत पेमेंट करू शकतो. या कालावधीत नवीन उमेदवार फॉर्म भरू शकणार नाही. म्हणून हा जो 12 जून ते 18 जूनचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये नवीन उमेदवार फॉर्म भरू शकणार नाही. मला वाटलं होतं की फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देतील, पण सध्या जर तुम्ही पाहिलं तर कुठलीच संस्था मुदतवाढ देतच नाही आहे. म्हणून जास्त फॉर्म पण येत नाही. म्हणून उमेदवारांनी लक्षात घ्या की त्यांनी आजच्या आजच फॉर्म भरून टाका. काही असेल तो सबमिट करून टाका. काहींना मराठी भाषा प्रमाणपत्र भेटत नसेल तर त्यांनी त्यावेळी जे आहे तर ते लवकर नजीकच्या शाळेमध्ये जाऊन, स्कूल कॉलेज काय असेल तिथे जाऊन तो सही शिक्का घेऊन घ्या आणि तो अपलोड करून टाका. तर तो तुम्हाला फायदा होणार आहे. नाही आणि 11 जूनच्या आधी तो सबमिट करून टाका. नंतर वाटल्यास तुम्हाला पेमेंट करायचं का नाही करायचं ते तुम्ही नंतर ठरवू शकतात. पण लक्षात घ्या 11 जून नंतर ते फॉर्म घेणार नाही, कारण की त्यांनी इथं स्पष्ट जे आहे तर त्याच्या संदर्भातली नोटीस जी आहे तर ती काढलेली आहे. आता त्याच्यानंतर कायदे कोणते करायचे मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा वाटल्या स्क्रीनशॉटसाठी उपलब्ध करून देतो. हे सर्व आपण जे आहे तर ते कायदे कव्हर करणार आहोत. हे महाराष्ट्र राज्याचे कायदे या आपल्या याच्यात कव्हर होणार आहेत. त्याच्यानंतर केंद्राचे हे इतर काही कायदे ते कव्हर होणार आहे आणि त्याच्यानंतर आपले हे 4 लेबर कोड्स एवढे सर्व आपल्या बॅच मध्ये जे आहेत तर ते कव्हर होणार आहे मित्रांनो. आणि या सर्वांसाठी तुम्हाला जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमीची कर्मवीर कायदे बॅच जी आहे तर ते अवश्य जॉईन केली पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.